आजवर शाळेला कुलूप लावण्याच्या किंवा लागण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा बघितल्या असतील। मात्र एखाद्या शिक्षकाची किंवा मुख्याध्यापकाची बदली झाल्याच्या निषेधार्थ गावातील लोकांनी शाळेला कुलूप लावण्याची घटना तशी दुर्मिळच। चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांची बदली झाल्याच्या निषेधार्थ गावातील नागरिकांनी चक्क शाळेला कुलूप ठोकले आहे। आणि विशेष म्हणजे जर बदली रद्द नाही झाली तर येत्या काळात उपोषणाचा इशाराही त्यांनी दिला आहे। बऱ्याचदा शिक्षक नसल्याने शाळेला कुलूप ठोकून पालक संताप व्यक्त करतात। दहिवत तालुका चाळीसगाव येथे मात्र विद्यार्थ्यांसह पालकांना हव्या असलेल्या मुख्याध्यापकांची बदली झाल्याने ती रद्द करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले आहे। या शाळेवर पुन्हा तेच मुख्याध्यापक नियुक्त करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे। दहिवत येथे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय आहे। येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक ईश्वरलाल अहिरे हे अतिशय शिस्तप्रिय होते। त्यांच्या शिस्तीमुळे शाळेतील सर्व शिक्षक शाळेत वेळेवर यायचे। त्यांच्यामुळे शाळेची प्रगती होत असताना संस्थेने त्यांना अन्यायकारक वागणूक देऊन त्यांची बदली केली आहे। या संदर्भात दहिवतच्या ग्रामस्थांनी राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन डॉक्टर एम.बी. पाटील, सचिव अरुण निकम यांना बदली रद्द करण्यासंदर्भात यापूर्वी लेखी निवेदन देखील दिले, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। त्यामुळे आज संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन शाळेला कुलूप ठोकले आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी संचालक मंडळच जबाबदार राहील असे ग्रामस्थांनी सांगितले आहे। या संदर्भात शिक्षण विभागाला देखील ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केलेले होते। दरम्यान 2 दिवसात या संदर्भात योग्य निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे।